नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. अवनीच्या घरात सगळे टेन्शन मध्ये बसलेले असतात. तिचे जे डॉक्युमेंट वगैरे जे जाळलेलं असतं त्याची सगळी राख झालेली असते. अख्ख्या हॉलमध्ये राख पसरलेली असते आणि सगळे फार टेन्शन मध्ये तिथे बसलेले असतात, कारण अवनी खूप चिडून आणि रागावून गेलेली असते. ती म्हणते हे चुकीचं घडलंय, आपण सगळं चुकीचं केलंय. वाटत नाही का आपण चुकीचं वागलोय अवनी सोबत? म्हणतात काही चुकीचं वागलेलं नाहीये सुनबाई, अजिबात विचार करू नकोस. काय बोलली ऐकलंस ना तू? आधाराशिवाय उभा राहायचंय बाबा, मला तुमच्या आधाराची गरज नाही आणि मुळात कोणाचा आधार नकोच आहे. मला स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. काय बोलत होती वा. आधार नको, तो आधार नको, हे नको ते नको, स्वतःच्या याच्यावर तिला उभा राहायचंय. वा, उभी राहणार आहे ती कोणाच्या आधाराशिवाय? एकटीच कशी उभी राहणार? कशाचीच गरज नाहीये का तिला? तू उभं राहणार आहे स्वाती, तू सांग ती कशी उभी राहणार आहे? त्याची अब्रू बापाची इब्रत धुळीला मिळून उभं राहणार होती ती? वा, ती जी काही कमवलंय, जी काही इज्जत कमवली आहे ती सगळी माझी अब्रू धुळीला मिळून स्वतःच्या पायावर उभं राहणार होती का? वा, म्हणे स्वतःच्या पायावर उभी राहणार, कुणाचीही गरज नाहीये. सर्टिफिकेट नाही जाळलाय तिचा, तो अहंकार जाळलाय, तो अहंकार ठेचलाय तिचा. म्हणतात जो माज होता ना माज, त्या माजाला स्वाहा केलंय. आता महेश म्हणतो स्वाती जे काय बोलताय ना अगदी बरोबर बोलताय स्वाती. काय जप चाललाय ना, स्वप्न, शिक्षण, टार्गेट, तिला हे करायचंय, तिला ते करायचंय, तो जप आता थांबेल. ती सगळी नाटक आहे ग, सगळं खोटं खोटं बोलती ती, खोटं वागतीये. खरं तर ड्रायव्हर सोबत राहायचंय तिला, बहाना बनवती ती. लोकांनी ब्रेन वॉश केलाय त्यामुळे अशी बावचळल्यासारखी बिथरल्यासारखी वागती ती. भलं चांगलं वाईट तिला काही कळतच नाहीये किंवा तिला ते समजतच नाहीये. हेच म्हणतो मी सांगतो ना, आता नोकरी लावायचं आणि तिच्याकडून पैसा कमवून घ्यायचा एवढंच टार्गेट आहे. म्हणूनच धडपड चाललीये. शिक्षण, नोकरी, तिचं प्रोजेक्ट, काय 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 चालली त्यांची नाटकं. बघ की लायकी का त्या लोकांची. सर्टिफिकेट घ्यायला इथपर्यंत आली होती, मला विचार की तू. कारडे कुठचे? स्वाती म्हणते आपण अवनीचं म्हणणं काय होतं ऐकून घेतलं का? तिला काय बोलायचं होतं, तिला काय तिची मतं मांडायची होती, तिला काय सांगायचं होतं, काहीही ऐकलं नाही, काहीही विचार केला नाही आणि डायरेक्ट तिची सर्टिफिकेट जाळली. तिला बोलायचा आपण चान्सच दिला नाही. ती कशासाठी आली होती? ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. स्वाती आता खूप हर्ट झालेली असते आणि या सगळ्यांना सांगते की खरंच आपण सगळ्यांनी चूक केलीये. तिला अजिबात आपण चान्स दिलेला नाही आणि तिचं काही ऐकलेलंच नाहीये. घर सोडून गेल्यापासून तिचा एकही शब्द ऐकला नाही, तिला एकदाही चान्स दिलेला नाहीये. ती आता अवनीच्या बाजूने बोलत असते. अवनी जरी नसली तरी तिची बाजू हिने मांडून धरलेली असते. नक्की म्हणणं असणारे पण आपण तिला चान्स देत नाही आहोत. पण खूप हर्ष वागलोय तिच्याशी. जे काही वागलोय ना ते अगदीच म्हणजे मला आवडलंच नाहीये. हर्ष होतं सगळं वागणं. आता लगेच बाबा म्हणतात ए बाई काही हर्ष बिर्ष नव्हतं, जे वागलो ना अगदी योग्यच होतं आणि असंच तिच्याशी वागायला हवं होतं. तर स्वाती बाहेरच्या जगात जाऊन बघ, मग तुला कळेल काय चाललंय काय नाही. मग तुला कळेल आम्ही असं का वागलो. मी अशी प्रकरणं केली ना तर मुलीला, तिच्या नवऱ्याला आणि सासरकडच्या लोकांना जिवंत जाळतात त्यांच्याच घरी. आपण तसं काहीच केलेलं नाहीये, फक्त सर्टिफिकेट जाळले. त्यांच्या घरच्यांना कुठे जिवंत जाळलंय? म्हणता स्वाती मी काय चुकीचं वागलो सांग बरं. नाही तू सांगच मी काय चुकीचं वागलो. तिच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा, तिच्या चांगुल म्हणजे चांगलं व्हावं आयुष्यभर याचा विचार केला, हे चुकीचं वागलोय का? नवरा मुलगा निवडला पैशावाला, वेल सेटल, ते चुकीचं वागलोय का मी? बाबांना असं वाटत असतं बाबा जे वागले, जे वागताय ते अगदी बरोबर आहे. आणि स्वाती अवनीच्या अँगलने विचार करत असते, त्यामुळे तिला अवनी बरोबर वाटत असते. म्हणतात आयुष्यभर जपलोय तिला, तिच्या जीवापाड प्रेम केलंय, तिच्या सुख दुःखात तिला हवं नको ते सगळं बघितलंय. काय चूक केली ग मी? पुरवले, हवं ते शिक्षण केलंय, हवा तेवढा पैसा खर्च केलाय मी, सगळी काही बापाची कर्तव्य केली. कुठे चुकलो मी? एवढाही अधिकार नाहीये का तिला काय कर आणि काय करू नको हे सांगण्याचा, किंवा हक्काने जावई शोधण्याचा, किंवा तिचे मला जो मुलगा आवडला त्याच्याशी लग्न लावून द्यायचा जराही अधिकार नाहीये. तू सांग स्वाती मी तिच्याशी काय चुकीचं वागलंय? सगळ्यामध्ये आई एकदम शांत असते, एकही शब्द बोलत नसते. बाबा म्हणतात तुला कोणत्या अँगलने मी हर्ष वागलोय असं वाटतंय ग? ना स्वाती, हर्ष वागणं कसं असतं हे ज्या दिवशी मी हर्ष वागेन ना त्या दिवशी कळेल, आणि नक्कीच कळेल तुला. स्वाती सुद्धा घाबरलेली असते बाबांच्या या बोलण्याला. असलेले असतात तेवढ्यात काय एक व्हॅन आलेली असते, देवळाली शेअरिंग. आता ही राजाने बघितलेली असते. राजा म्हणतो चला 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 देवळालीपर्यंत आहे आपल्याला गाडी. यशाबरोबर आता धनु बोलत असतो. धनु म्हणतो ए यशदा आता फोन बंद करतो मी, कारण गाडी आली आहे. यशदा म्हणतो बरं त्या अवनीला जरा सांभाळून आण रे बाबा. हो रे तू काळजी करू नको, आम्ही बरोबर येतोय. गाडी थांबलेली असते. धनु मागच्या सीटवर बसतो आणि पुढे आता राजा आणि अवनी बसलेले असतात. त्या गाडीमध्ये इतकी गर्दी असते आधीच, त्यामध्ये हे बसलेले असतात अजून गर्दी करून. यशदा म्हणतो अण्णांना येऊ राहिलेत ते. अण्णा म्हणतात नक्की? हो सुनबाई नक्की घरी येऊ राहिली. हो अण्णा येऊ राहिली, आता धन्याने सांगितलं ना. आता ज्यूस प्यायला मोकळा, आधी ज्यूस पिऊन घेतो. सुनबाई येणार ना त्या आनंदात ज्यूस पिऊन घेतो बघ. माझी सुनबाई घरी येणार, माझी सुनबाई घरी येणार, माझी सुनबाई येती, ती घरी येणार म्हणजे येणारच आणि मला ज्यूस प्यायलाच लागणार. एकदा म्हणतो अण्णा किती वेळा सुनबाई करून राहिले, माळ जपता की काय? अण्णा म्हणतात 101 वेळा सुनबाई मी म्हणणार आहे. सुली ना सुली टपून बसलीये. जरा काय सुनबाई बाहेर गेली का सुली म्हणते की घर सोडून गेलीये, डांगटांची सून पळून गेलीये, डांगटांची सून आता काय माघारी येत नसते. अण्णा कशाला लक्ष देता येते आत्याच्या बोलण्याकडे? मला घेऊ पण देत नाही ती.
यशदा आता चिडलेलं असतो. तो म्हणतो कुणाला कशाचं आणि कुणाला कशाचं टेन्शन आलंय आणि तुम्हाला कशाचं टेन्शन आहे अण्णा, खरंच मानलं तुम्हाला. यशदा आता चिडचिड करतो आणि तिथून तो चाललेला असतो. ना आता ज्यूस घेण्याबद्दल विचार करतात, पण नंतर म्हणतात नकोच घ्यायला. आता त्यांना अवनीचा चेहरा आठवतो. त्या दिवशी अवनी रागवलेली असते. अण्णा म्हणतात नको, ज्यूस घ्यायला नकोच आहे. इकडे आता सुलेखाने तिच्या नवऱ्याला फोन लावलेला असतो, अगदी दुबईला. काय हो, काय करताय तुम्ही? अगं काम करतोय, काम करून करून मरून जीव चाललाय आणि काय करताय काय विचारती. ओ तुम्ही ते कामाचं मला सांगू नका, कौतुक. काम करतोय. ते मला जे थोडेफार पैसे पाठवणार होता, ते पैशांचं काय झालं? घे. कुणाला कशाचं आणि कुणाला कशाचं, तुला फक्त पैशांचं पडलंय का? तू ना माझा जीवच घे. ओ हे जीव घ्यायचं बीचं काही बोलू नका. आज वटपौर्णिमा आहे. अजून 7 जन्मी तुम्हीच नवरा मिळावा म्हणून वटाचं पूजा करायला चालली आहे, तुमच्यासाठी उपास पकडलाय आणि तुम्ही म्हणताय की जीव घे. काय बोलताय तुम्ही? असं बोलू नका बरं तुम्ही. ते प्राण घेऊन जाणाऱ्याच्या मागे जाईन आणि तुम्हाला फराफर ओढत आणेन, कळलं का? मी काय तुम्हाला जाऊ देत नसते. अजिबात घाबरायचं नाही. खमकी बायको मी आलेली ना, नशिबवान आहात तुम्ही, माझ्यासारखी बायको तुम्हाला मिळाली. समजलंय. न समजून जातो कुठे बाई मी? इथेच अडकलोय की. कुठे जाण्याची भाषा करायची नाही, आत्ताच सांगती. तुम्ही आणि मी जन्म माझं तुझ्या बरोबर जायचंय ग बाई. एक जन्म नाही, 7 जन्म एकत्र घालवायचेत आपल्याला. कंटाळोय ग बाई मी, कंटाळोय. काय म्हटले? म्हणजे कंटाळोय, मला यायचंय तिकडे माघारी. नाही. कंटाळा बेंटाळा माघारी यायची भाषा करायची नाही. भरपूर पैसा कमवायचा, तिथेच राहायचं. आपल्या पोरीच्या लग्नाला बख्खळ पैसा खर्च करायचा आहे ना, मग बख्खळ पैसा कमवायचा. कंटाळा येऊन माघारी यायचं नाही. काय सांगते मी? किती कंटाळा येऊ दे, किती काही होऊ दे, माघ यायचं नसतं. कळतंय का? येऊ दे ना सुले, पाया पडतो मी, मला माघारी येऊ दे. लय आठवणी येते सुले, येऊ दे. अजिबात यायचं नाव काढायचं नाही. सांगितलं ना, परत तेच ते सांगायला लावू नका. माघारी यायचं नसतं, तिथेच राहून पैसा कमवायचा. लावून काम करायचं, कंटाळा बिंटाळा अजिबात आणायचं नाही. कळतंय का? आपल्याला काय करायचंय? फक्त पैसा कमवायचा. मग आपण तेवढाच कमवायचा. भरपूर पैसे कमवायचे. एकीच्या लगीनासाठी तसे साठवून ठेवायचे. कळलं का? कळलं? इकडून आता बाबा म्हणत असतात, सुले ऐक ना. सुले फुले काहीच नाही, गेली उडत. तिथे राहायचं आणि पैसा कमवायचा. फोन ठेवा. चिडलेले असतात बाबा. सुलेखाचे मिस्टर असे 7 जन्म हिच्या बरोबर. 1 जन्मातच मुश्किल झाली, 7 जन्मात कसं जगणार मी? उपासाचं काय केलं गे नमे? केलंय ग मामाला. काय बनवलंय? प्रत्येकासाठी 10 प्रकार नाही केले, सगळ्यांसाठी एकच केलंय उपासाचं. मामाचं नाही माहिती, पण मी उपास केलाय. तू कुणासाठी करते ग उपास? मी इतकी लाजलेली असते कम्मालीची. आता सुलेखा म्हणते, नमे लाडात येऊ नको. कोणासाठी उपास पकडलाय सांग. 100 वेळेस सांगितलं, तुझं लग्न मी यशस्वी लावू देणार नाही म्हणजे नाही. या जन्मात तरी शक्य नाहीये. ध्यानात येतंय का? किचन मध्ये जायचं, किट खायचं आणि उपास सोडायचा. मी उपास सोडत नसते, कळलं का? परत तेच सांगू नको मला. आहे तुला इतकी झोडीन ना की बस. मला झोडशील यासाठी मी हाती लागले पाहिजे ना, बरोबर ना? बस भर पळत राहीन, पण उपास मोडणार नाही म्हणजे नाही. माझ्या मागं पळ, नाही तर काही कर. मी काय तुझ्या हाती लागत नसते. म्हणते, बघतेस मी कशी लगीन करते भिकारड्या यशाची सोबत. लग्न कशी करते आता मी बघणारच आहे. लवकरात लवकर त्याच्या आधी नाही तुझं लगीन लावून दिलं तर नाव सांगणार नाही. तू किती पण काय कर ग, यशाबरोबर मी लग्न होऊ देत नसते. आता यशदा कामावर चाललेला असतो. त्याच्या विचारामध्ये त्याच्या अडचणी, त्याचे संकट सगळे त्याच्या बरोबर असतात. तो चाललेला असतो सायकलवर विचार करत. मागणं ही नमी पळत आलेली असते. यशा मे तू इथे काय करली? निघालास काय? यशा म्हणतो, हो निघालो की. कवा येणार? का ग, काही काम आहे का माझ्याकडे? काम नाहीये. मग काय? इतकं महत्वाचं काम आहे नाही यशा, तुला काय सांगू. नीट बोलली ना मे तर मला कळेला तुझं काय महत्वाचं काम आहे. बोल की पटकन. हातून उपवास सोडवायचा आहे. आज वटपौर्णिमेचा उपवास पकडलाय ना, मग तू जेव्हा मला काहीतरी भरवशील तेव्हा तो उपवास सुटणार. सगळं सांगायला लागतं, काहीच कळत नाही का रे? आज वटपौर्णिमा आहे, कळतंय का? मे वटपौर्णिमेचा उपवास नवऱ्यासाठी असतो. मी तुझा नवरा आहे का? मग मी तुलाच मानते नवरा, त्यामुळे उपास सुद्धा तुझ्यासाठीच पकडलाय मी. आणि तू माझा उपास संध्याकाळी तुझ्या हाताने सोडणार. कळतंय का? काहीतरी मला खायला घालायचं, मग माझा उपास सुटून जाणार. 7 जन्मात तुझ्यासारखाच नवरा हवाय. काही झालं तरी मी तुझ्याशीच लगीन करणार. त्याचा चिडलेला असतो ना मी. ज्या गोष्टी कधी खऱ्या घडणारच नाहीये त्या कशाला धरून चालतीयस ग? कशाला स्वप्न बघतीयस? तुझी आई म्हणजे आत्या तुझं आणि माझं लग्न या जन्मात तरी होऊ देणार नाहीये, हे तुलाही माहिती, मलाही माहिती. मग कशासाठी नको त्या आशा घेऊन बसलीस तू? दे की विषय सोडून, दुसरा चांगला मुलगा बघ आणि त्याच्याशी लग्न कर. एक वेळेला तुला विहिरीत ढकलून देईन आत्या, पण माझ्याशी काय लग्न लावून देणार नाही. तुझ्या लक्षात येत नाहीये का? कशाला नको त्या गोष्टींच्या मागे पळतीये ना मी?
तू माझ्या नादाला लागू नको, तुझं तुझं कोणी चांगलं बघ आणि त्याच्याशी लग्न करून सुखाने आयुष्य काढ. कशाला मागे 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 येते आणि वेळ व्हायला घालवतीये. आता निघून गेलेलो असतो. इकडे आता गॅरेजवर पाण्यादा शेतकऱ्यांच्या गाडीचं काम झालंय, त्यांना घेऊन जायला लावा. पाण्या म्हणतो हो हो सांगतो. तुमचं वादळ स्लो मोशन येतंय हो. कस काय मॅडम, आज काय खराब झालंय? काही माहित. डायरेक्ट आहे ना गाडीच बंद पडली, त्यामुळे काय बंद पडलं काय नाही काही सांगता येणार नाही. डुचक्या हे डुचक्या पाहू नको ना, ढकलत ढकलत गाडी आणली ना, काय दम लागलाय. बापरे काय दम लागलाय. हे डुचक्या का दम लागलाय विचार की. रे वटपौर्णिमेचा उपास केलाय ना मी, मग उपास आहे आज आणि त्यात गाडी ढकलली, दम लागून गेला रे. आयलला पाण्याला सांगायचं असतं की मी तुझ्यासाठी उपास पकडलाय, तुझीच राहिली नाही रे. उपास पकडला म्हणल्यावर काय. पाण्याने लगेच त्याच्या मैत्रिणीला, जी मैत्रीण नसतेच तिला फोन लावलेला असतो. काय तू त्याला उपास केला माझ्यासाठी, त्रास होईल ना तुला, नव्हता उपास करायचा माझ्यासाठी. अनु माझ्यासाठी उपास केलाय ना तू, माझ्या हातनंच उपास सोडणार का? मुद्दाम त्रास देत असतो या पायलला, फोनवर बोलत असतो. असं कसं माझ्या हातून उपास सोडायचाय, काहीतरी वेगळं करती. पण ठीक आहे, माझ्यासाठी उपास पकडलाय ना तर मी नक्की सोडवणार. मी काहीतरी भरवणार तुला, मग तुझा उपास सुटणारा जानू. पण पाहिजे ना 7 जन्म. वाटतंय सांग की पार्सल पाठवते की तुझ्यासाठी. पाण्या जी कोण लुबरी ना अशी झिंजा उपटून मारेन ना तिला मी काही सोडत नसते. आता पायल बडबड बडबड करायला लागलेली असते. उपास पावणार नाही. ए पायल गप की, ऐकायला जाते तिला. गप ना, तिला जाऊन सांग की शांत बस म्हणून. मला कशाला सांगतोय रे पाण्या, आणि माझ्या डोक्यात जाऊ नको. ज्या दिवशी ती झिपरी माझ्या ताब्यात येईल ना, मी बघ कशा तिच्या झिपऱ्या चोपडते. की तुझी होणारी बायको, मग मी कोण आहे रे पाण्या. उपास केलाय तुझ्यासाठी पाण्या. ए पायल तू आणि तुझा उपास 450 फूट लांब राहायचं. निघ इथून, इथून लगेच निघायचं, लगेच निघायचं. पण ती जाऊ राहिले, तू नको सांगू. पाण्या म्हणतो निघ, लगेच निघ इथून. आता पायल येते रागारागाने, गाडी चालू करते आणि डायरेक्ट पाण्याच्या अंगावर गाडी घालते आणि एकदम जवळ गेल्यावर ब्रेक लावते. ए अंगावर घालते की काय. कसं आहे ना पाण्या, आज वटपौर्णिमा आहे, अंगावरच घातली असते तुला दाखवलं असतं पायल काय चीज आहे. पायल तनतन करत तिथून निघून गेलेली असते. पाण्यात जोर जोरात हसायला लागलेलं असतो. तिला त्रास द्यायला, टॉर्चर करायला याला भारी मजा वाटत असते. म्हणतो एक नंबरची येडी पोरगी आहे ही. थोडं चिडवलं की काय चिडते, काय वेड्यासारखं करते पोरगी. इकडे राजाची अवनीची गाडीची असते, ती बरीच लांब आलेली असते आणि एक मावशी असतात त्या रस्त्यात असतात, ते हात करतात, त्यांनाही बसायचं असतं. ड्रायव्हर उतरतो आणि म्हणतो थोडी थोडी जागा ऍडजस्ट करा, चला चला चला. राजा म्हणतो दादा जागा कुठे. हा होईल जागा, थोडं सरकासरकी करा. एक बाई बरोबर बसतीये. चालू आहे ना. अवनी म्हणते आपण उतरू, त्यांना बसू दे. उतरतो, त्यांना बसू द्या. अहो म्हातारा माणूस आहे, बसू द्या बसू द्या, 5 मिनिटात पोहोचू. राजा म्हणतो नाही नाही उतरतो आम्ही, बसू दे त्यांना. म्हणते सरक सरक सरक. राजा म्हणतो आजी जागा नाहीये, कुठं सरकणार, दारातून बाहेर जाऊ का. आजी राजाला म्हणते काय रे तू कशाला मध्ये 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 बोलतोय. कोण आहे रे तिचा, तिचं कोण आहे तू. म्हणतो कोण आहे काय, कोण आहे, नवरा आहे, आमच्या बहिणीबाई आहे त्या. धनू आता मध्येच बोललेला असतो. अवनी आणि राजा नवरा बायको सांगून मोकळा झालेला असतो. मग त्या आजींना काय चान्सेस मिळालेलं असतो. नवरा आहे ना तिचा, मग घे की तिला मांडीवर. काय रे काय लावलंय, एवढ्या अडचणीत आम्ही बसलोय, सरक माघारी आणि घे तिला मांडीवर. आणि राजा एकमेकांकडे बघतात आणि धनू तर त्या आजींकडे बघायला लागलेलं असतो. काय म्हातारीचं डोकं चालतंय सॉलिड. ती काय काय बोलताय, तिला कशाला मांडीवर घेऊ. काय काय बोलती म्हणजे, नवरा आहे ना मग घे की तिला मांडीवर, जागा होऊन जाईन, मोकळं बसता येईल. बायको आहे ना, दुसऱ्याच्या बायकोला थोडी म्हटलं मांडीवर घे. मावशीनं सरकून सरकून अवनीला राजाच्या मांडीवर बसवलेलं असतं आणि ऐस पैस मावशी बसलेले असतात. इतकं कसं तरी वाटतं राजाच्या मांडीवर बसायला, त्यालाही ऑकवर्ड वाटतं. मुद्दाम केलेलं असतं आणि मावशी आता हसत असतात. काय सगळेच हसायला लागलेले असतात गाडीतले. अवनी डायरेक्ट राजाच्या मांडीवर बसलेली असते. म्हणतो आजी कुठं उतरणार आहे, मी कुठं पण उतरन, तुला काय रे त्याच्याशी देणं घेणं. काय ना बायकोला मांडीवर घेऊन बस की, कशाला शहाणपणा शिकवतोय मला, कर की मजा. आता सगळेच हसायला लागलेले असतात. म्हणतो आगाव काय बोलताय, जागा दिली ना विषय मिटला, आगावपणाने बोलू नका तुम्ही. तर बसा ना, कशाला काय बडबड बडबड लावलीये. ते पोरगाला वाढीव दिसतो, काय बोलतोय मला बघ की, कोणाशी बोलतोय, त्याला भान आहे का. आजीच्या वयाची मी आणि मला कसं बोलतोय तो. काय वाढीव पोरगा आहे, गरीब आहे गाईसारखी. पोरग कसं वाढीव, पण असू दे, जोडा भारी दिसतोय ना दोघांचा, त्यातच समाधान. वाढीव तर वाढीव, गरीब तर गरीब, जोडा एक नंबर आहे ना बाई, त्यातच आनंद आहे. ते ठीक आहेस का. राजा म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे. ते पाय दुखतात का. राजा म्हणतो नाही नाही दुखत आहे. म्हणतो वजन कमीच आहे ना, एवढं काही नाही दुखत आहे. ती आजी असते ती शेजारच्या ताईंना खुणवते, बघ की त्यांचं काय चाललंय, जपा त्या हाताला, कुठे लागलं तर अजून कातडी वगैरे निघायची. आजीचं लक्षच असतं या नवरा बायकोवर. पोराचा लई जीव दिसतोय आपल्या पोरीवर, काय जपतोय तिला फुलासारखी. वा वा वा. कधी हलवणार आहे पाळणा. राजाला इतका राग येतो, ही आजी काही डोक्यात जायला लागलेली असते. ना पाळणा हल्ला पाहिजे आणि अशी किलबिल झाली पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही बघ घरात. पण तो आजी जरा गप्प बसता का हो, काय चाललंय मगासपासनं, बसा तिकडं. आत्ता बोल ना मला, लई चुरू 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 जीप चालली आहे रे पोरा. एकट्यात काय म्हणशील, आजी जे बोलली ना घ्यायचं का ग म्हणशील ना एकट्यात.
आता राजाला इतकं कसं तरी होत असतं, आजी काहीही बोलत सुटलेली असते आणि अवनी चोरून चोरून या राजाकडे बघत असते. धनु मात्र हसत असतो किंवा छान चाललंय, इतकी बोर करत असते, इतकी बोर. राजा म्हणतो अहो गप्प बसा ना, पाया पडतो तुमच्या, गप्प बसा. अवनी राजाच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि झोपलेली असते, अगदी झोपेच गेलेली असते. धनु जो असतो, धनु काय गप्प बसत नाही. राजादा, ए राजादा, ए राजादा, अरे बोल ना धनु, तुझी वटपौर्णिमेची पूजा केली ना, ती फळाला आली बघ, वहिनी मांडीवर बसली आणि गळ्यात गळा घालून झोपलीये. या बायका इतक्या हसायला लागलेल्या असतात. धन्या जरा गप्प बसतोस का, काय लावलंय रे धन्या. इकडे आता नमी आणि पायल फिरत असतात. जाऊबाई आपलं कसं होणार, काय होणार, मला काही कळतच नाहीये बघा. पानू दुसऱ्या कुणासाठी तरी उपास धरतोय, माझा विचारच करत नाहीये. कसं हो, नमीला तर आधीच टेन्शन असतं, यश तिला बोललेलं असतो. आणि या पायलचं काय, नेहमी पाण्या 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 तिचं पुरण चाललेलंच असतं. यांनी पण दुसरी, ए बाई तुझ्या जिबेला काही हाडबीड, गपकी. यशात असं नाहीये, चांगला आहे तो असं काही विचार करणार नाही. तो फक्त आणि फक्त माझाच विचार करणार. आहे ना तुमचा नवरा होणारा, मग कशासाठी रडताय तुम्ही, चांगलं आहे तर चांगलं आहे की. मला म्हणतो उपासच धरू नको, उपास धरायची काहीच गरज नाहीये. आपली कहाणी थोड्याफार फरकानं सारखीच आहे का हो जाऊबाई. आता पायल आणि नमी एकमेकींना दुःख सांगत असतात. दोघींचंही आयुष्य दुःखाचं असतं आणि तेच एकमेकींना सांगायचा प्रयत्न चाललेलं असतं. नमी आणि पायल एकमेकींशी बोलत असतात, दुःख वाटत असतात एकमेकींशी. आपलं आयुष्य असंच जाणार का हो, जाऊबाई जाऊबाई जाऊबाई, कधीच जाऊबाई होणार नाही का आपण, असंच नुसतं जाऊबाई बोलायचं का. दोघं आपल्याला भाव देताय का, नाही ना, मग आपण का मागं मागं फिरतोय. म्हणते जाऊबाई रडून काय होणार आहे का, काहीतरी करायला लागणार, मग आपण काहीतरी करू की. नमी म्हणते बरोबर आहे की. नमी म्हणते जाऊबाई माझं ठरलं. पायल म्हणते इतक्यात काय ठरलं, काय ठरलं, नाही नाही नाही, सांगून बिंगून दाखवणार नाही, डायरेक्ट करूनच दाखवणार. पायल जरा थांबते आणि लगेच म्हणते माझं पण ठरलंय. नमी म्हणते काय, मी पण नाही सांगणार, डायरेक्ट करणार. आणि पायल आता पळत सुटलेली असते, तिच्या मागे आता नमी सुद्धा पळते. आता गाडीवर बसते आणि म्हणते जाऊबाई, आणि लगेच अंगठा असा खाली करते. काहीच ठरलं नाहीये माझं, काही सुचतच नाहीये, काय करावं आणि काही नाही, खरंच काही सुचत नाहीये. पण जाऊ द्या, नाही सुचत तर नाही सुचत, नाही ठरलंय तर नाही ठरलंय. मी कॉलेज क्वीन आहे, काहीतरी करणार म्हणजे करणार, त्याच्याशिवाय मी काय गप्प बसत नसत्या. बाई कॉलेजचं डोकं वापरणार, बघा मी काय करते. आता अण्णाने मस्तपैकी सगळी तयारी केलेली असते, गाणे लावलेले असतात, जुने गाणे लावलेले असतात, छान दारू पिण्याची सगळी तयारी केलेली असते. आता पाणी आलेलं असतो. अण्णा काय तामझाम केलाय, सगळी तयारी केली आहे, तरी तुमचा बेस्ट फ्रेंड अजून बाटलीतच बंद आहे का, त्याला बंद करून ठेवलाय, टरली का म्हणून नाही झालंय. ए पाण्या, आगाऊपणा करू नको, जरा गप्प बस. औषध घ्यायची वेळ टळून चाललीये, कळतंय का तुम्हाला. असं आहे ना पाण्या, नो सुनबाई नो राजा, त्यामुळे कशातच नाही मजा. औषध घ्यायला सुद्धा धीर होत नाहीये, डोकंच चालत नाहीये माझं. ते तोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नाही. जीवात जीव येत नाही रे. इज अ इंजिन, लोडिंग इज अ पेंडिंग. त्याच्या लक्षात आलेलं असतं की जोपर्यंत राजा आणि अवनी घरी येत नाही तोपर्यंत अण्णाचा काही जीवात जीव येणार नाही आणि अण्णा काय दारू पिणार नाही. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल जेव्हा अवनी मला दिसेल, सुनबाई दिसली की मुख्य कार्यक्रम मी सुरुवात करणार. कळलं का पाण्या. काय तिघे आलेले असतात. आता अण्णांचा कार्यक्रम सुरू करायला काय हरकत नसते. नाही म्हणतो डांगड घराण्याचे राजकुमार, आमचे मोठे बंधू राजेंद्र कुमार आले. वहिनी म्हणून दादा म्हणून राहिलो, नाही तर काय राजाच बोललो असतो. की खुश झालेले असतात की सुनबाई आली, सुनबाई आली. आता दत्त्याच्या दारावर दगड मारलेला असतो. लगेच दत्त्या बाहेर येतो, जोर जोरात ओरडायला लागतो, काय रे कोण आहे, काय रे कोण आहे. त्या जोरातच ओरडत आलेला असतो. दगड का मारता, त्याच्या मागे लगेच सुली आलेली असते, अगदी तनतन तनतन करत. सुलीने आवाज वाढवलेला असतो की कोणी दगड मारला दारावर, कोणी दगड मारला, कोण आहे कोण आहे. आता लगेच अण्णा ओरडायला लागतात, आली आली दांगटाची सुनबाई आली, आली आली दांगटाची सुनबाई आली. दार सुद्धा खूप आनंद झालेला असतो, पाण्याला आनंद झालेला असतो. म्हणतो धोंडा कोणी मारला ते सांगा आधी. म्हणतात मला काय माहिती, तुझ्या दारावर काय लक्ष ठेवून बसले होय. सुलीला राग आलेला असतो की ही अवनी माघारी का आली. त्याला आणि सुलीला भयानक अशा वेदना व्हायला लागलेल्या असतात की दांगटाची सून माघारी आलीच कशी. जर काही बोलली ना सुले तर आता दारावर पडलाय धोंडा, डायरेक्ट कपाळावर धोंडा पडेला लक्षात ठेवत असता. सुनबाई आली, सुनबाई आली. पाण्या म्हणतो गब्बासा की बहिणी समोर उभी, गब्बासा. म्हणतात हिला काय सोडत नसतो मी, चला वहिनी आली ना घरात, चला घरात. इतक्या वेदना होत असतात बिचारीला, इतक्या वेदना होत असतात की नाही ठरवलेलं असतं डांगटाची सून मागे येणार नाही आणि सुनेला बघून तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. दत्त्या म्हणतो आता तुला काय झालंय ग. म्हणले होते दत्त्या दादा, या घराला बाईचे पाय लागले की घराची मुळं पक्के करणार. आता ही घराची मुळं पक्के करायला चालली ती. ही घर सोडून जात नसते, कायमची आली ती. आता रडायला लागलेली असते, अक्षरशः रडत असते. ही पोरगी परत यायला नव्हती पाहिजे, कशासाठी आली ही. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघायचं. आता अवनीने स्वातीला फोन लावलेला असतो, त्यांचा फोन चाललेला असतो. तिकडे स्वाती खूप रडत असते. आज जे घडलं त्याबद्दल तिला खरंच वाईट वाटत असतं. खरं तर तिला काहीही कल्पना नसते बिचारीला
त्यामुळे तिला फार वाईट वाटतं आणि इकडे अवनी रडत असते. अवनी म्हणते कसं आहे ना, आता घरच्या लोकांपेक्षा परक्या लोकांवर विश्वास ठेवणं सोपं जाणार आहे. कारण परकी लोक विश्वास ठेवू देतात, घरचे डायरेक्ट खंजर खूप असतात. कसे वागले माझ्याशी, आता कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही कळतच नाही. परके जास्त विश्वासू वाटायला लागली. अवनीला म्हणतो चला 2 घास खाऊन घ्या. अवनी म्हणते नाही. राजा म्हणतो नाही, खायलाच लागणार आहे. आता अवनीचा जवळजवळ उपासच घडलेला असतो. आता राजा स्वतःच्या हाताने अवनीला भरवत असतो. थोडक्यात अवनीचा उपास राजाच्या हातानेच मोडलेला असतो. किती करतो रे माझ्यासाठी, मी मित्र पण आहे ना तुमचा, मग एवढं तर करायलाच पाहिजे. अवनी आणि राजा एकमेकांकडे बघत असतात. एकमेकांच्या डोळ्यात जणू ते हरवलेलेच असतात. अवनी फार प्रेमाने राजाकडे बघते आणि राजाला तर ऑलरेडी प्रेम असतंच. आता राजा सगळं काही हे प्रेमात करत असतो, त्याला तिच्यावर तर प्रेम असतंच आहे. आता बघू राजा माझ्यावर किती प्रेम करतो हे अवनीला रिअलाइज होणार का, आणि अवनी सुद्धा राजावर प्रेम करायला लागणार का. जेव्हा यांचं प्रेम एकमेकांना कळणार तेव्हा काय होणार, एकमेकांशी लग्न करणार की परत काहीतरी व्हिलन बनून यांच्या आयुष्यात येणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.